जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. रात्री मूग भिजत घातलेले होते, तर त्याचा थोडासा डोसा करायचा. त्यासाठी मिक्सरमध्ये चांगले फिरवायचे आहे. मिक्सरमध्ये टाकायच्या अगोदर 2 पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घेतले आणि थोडंसं पाणी टाकलं त्याच्यामध्ये, कारण ते फिरलं की थोडं खूप पातळ नाही करायचं आहे. खूप पातळ जर झालं ते डोसे असे कारण त्याला चिकटपणा काहीच नसतो, तर घट्टच ठेवायचं आहे. तर त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकल्या चवीनुसार, लसण आणि कोथिंबीर काही नव्हती त्याच्यामुळे ती काही टाकली नाही. जिरे, हळद आणि मीठ पण मिक्सरमध्येच टाकून दिलं की मिक्स होऊन जातं चांगलं. ते वरून टाकायची मग गरज पडत नाही. आणि हिरव्या मिरच्या जर नसल्या तर लाल मिरची पावडर टाकली तरीही चालते. आणि हे चांगलं फिरवून घ्यायचं. खूप बारीक नाही करायचं आणि खूप जाड पण नाही ठेवायचं, असं रवेदार या पद्धतीचं. आणि घट्टपणा थोडासा असं वाटला की खूपच घट्ट झालेला आहे. मी पहिला केला तेव्हा यानंच केलं, पण दुसऱ्या याला थोडंसं असं वाटलं की घट्ट झाला, तर थोडं पाणी टाकलं होतं. आणि रात्री किचन ओटा वगैरे असं आवरून जर ठेवला तर सकाळी अगदी फ्रेश पण वाटतं आणि काम करायला पण असं खूप हे नाही होत, आवरायचं काम नाही पडत, पटकन होतं. तव्यावर आता तेल टाकलं थोडंसं आणि हे बॅटर टाकलं. आता या चमच्याने गोल गोल जर फिरवलं तर ते जे तव्याचं आहे ते पण निघून येतं. तर चमच्याची जी सरळ साईड आहे त्यानेच थोडंसं ते पुढे पुढे घेत चालायचं, आपोआप त्याला पातळपणा येत जातो. त्यानंतर चांगलं असं भाजून घ्यायचं. गरम गरम खूप छान लागतं हे. आणि मुलांना डब्यामध्ये थंडही दिलं तरीही आवडतं. तर 2-3 केले होते मी नंतर. तर प्रत्येकाचा पहिल्या याचा रंग थोडा वेगळा दिसला, दुसरा आणखीन चांगला दिसला, तिसरा आणखीन असं. तर थोडेफार मग असं वाटलं की चला व्हिडिओ काढावा. ते कंप्लीट केलं मी आणि त्याच्यानंतर आली बाहेर. कारण श्रेयाचं एकदा ती ट्यूशनला गेली की त्याच्यानंतर मग माझे कामं सुरू होतात. आणि माझे काही खूप असे कंटिन्यू कामं सुरू नसतात. सकाळी उठल्याबरोबर लगेच कामाला सुरुवात नाही होत. आणि सकाळी मी काही खूप लवकर उठते असं नाही. 4 वाजता 5 वाजता असं माझं उठण्याचं नियम कधीच नाही. श्रेयाच्या ट्यूशनची वेळ कशी आहे त्याच्यानुसार माझं रुटीन असतं. आणि मला सकाळची झोप खूप आवडीची आहे. ते मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. मला काही ताईंनी सुरुवातीला की ताई तुमचं मॉर्निंग रुटीन शेअर करा. पण म्हटलं मी सकाळीच उठत नाही तर मॉर्निंग रुटीन काय शेअर करायचं. पण जे काही आहे उठल्यानंतर माझे कामं थोडेसे, कामाचं एक नियोजन असतं की नाही या पद्धतीने हे करायचं. आणि वेळ पण महत्त्वाची आहे. आता मी एक गृहिणी आहे त्याच्यामुळे माझी वेळ ही आहे. प्रत्येकाची ही असेल असं नाही. काही सर्व्हिसवाले आहेत त्यांची वेगळी असते. आणि आपल्या समजा मिस्टरांची ड्युटी कशी आहे त्याच्यानुसार पण प्रत्येकाची वेळ ठरत जाते. आणि कामाचं नियोजन जर केलं तर घरातलं काम कितीही घर मोठं असू द्या, जास्तीत जास्त जे बाकीचे कामं आहे भांडे कपडे हे जर सोडले तर घर जर आवरायचं असलं आणि स्वच्छ जर असं ठेवायचं असेल तर जास्तीत जास्त रोज 1 तास द्यायचा त्याला. 1 तासाच्या वर द्यायची गरजच पडत नाही. आता फुलांचंच घ्या. उन्हाळ्यामध्ये फुलं कमी होते त्याच्यामुळे देवाला फुलं व्हायला नव्हते जात जास्त असे. आणि फुलं पण अगदी छोटे छोटे असायचे. एक 12-12:30 वाजले की लगेच सुकून जायचे. त्याच्यामुळे देवघर कुठेतरी असं हे वाटायचं, थोडंसं कसं वेगळंच वाटायचं. पण आता फुलं येऊन राहिले आणि हार रोज होऊन राहिला गणपती बाप्पाला. तर गणपती बाप्पाची मूर्ती पण सुंदर असं म्हणजे की खूप प्रसन्न वाटतं. हार केला रोज की त्याच्यानंतर देवघरामध्ये भरपूर असे फुलं वाहिले की. आणि ही फुलं आता पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये लवकर सुकत नाही, बराच वेळ राहतं. देवघरामध्ये भरपूर फुलं असतात त्याच्यामुळे देवघर पण खूप सुंदर दिसतं. थोडंसं आवराआवर चालू असते माझी. एक तास किंवा पाऊण तास, जास्त वेळ नाही लागत आवरायला. तर समोरच्या रूममध्ये खूप तर काही पसारा नसतो, पण थोडंफार हेडफोन वगैरे इकडे तिकडे ठेवलेले असतात, रिमोट असतं. आणि त्याच्यानंतर रिची आहे घरामध्ये, त्याचे केस थोडेफार उडतातच. सोप्यावर बऱ्याच वेळा द्यायला जर खूप थंडी वाजली तो सोप्यावर बसतोसुद्धा. तर त्याच्यामुळे हा ब्रश आहे माझ्याकडे, त्याने सोफा पूर्ण झटकून घेते मी. आता या दिवसामध्ये नाही बसत तो जास्त, पण हिवाळा असला की सोफ्यावर बसत असतो बऱ्याच वेळा. तर तेवढं झटकून घेतलं की मग ते पण केस वगैरे त्याचे दिसत नाही. तर हे एक रुटीनच आहे म्हटलं. चालतं रोज सोफा थोडाफार झटकावा लागतोच. त्याच्यानंतर मग हे परतचं झाडणं आहे. आता फरशी पुसायची होती मला,
मग फरशी पुसायचा माझा काही वेळ असा टाईम नाही फिक्स की 11 वाजताच पुसायची. कधी कधी मी सुरुवातीला तर 4 वाजता पुसायची. फरशी पुसायच्या वेळेस आता पावसाळा आहे तर फरशी पुसायचं लिक्विड तर मी टाकत असतेच, पण त्याच्यासोबत डेटॉल आणि थोडंसं खडे मीठ टाकायचं. माश्या थोड्या कमी होतात त्याने. आणि फरशी पुसायचं जे रुटीन आहे ते माझं अगोदर मुलं लहान होते तेव्हा मी 4 वाजता पुसायची. रोज माझी 4 वाजता फरशी असायची. आणि आता एवढी फरशी खराब होत नाही. मुलंही मोठी आहे, घरातही कोणीच नसतं, त्याच्यामुळे एवढी फरशी काही खराब होत नाही. त्याच्यामुळे मग जेव्हा वेळ मिळाला तेव्हा मी पुसत असते. कधी कधी तर 1-2 दिवस मध्ये चाललेही जातात, रोज पुसणंही होत नाही. आणि समोरची फरशी वगैरे चांगली पुसून घेतली. आणि आता आहे पावसाळा, तर पावसाळ्यामध्ये कपडे असे एका दिवसात सुकती नसतं, होतच नाही. जीन्स पॅन्ट वगैरे तर लवकर सुकत नाही. आणि जर समजा दिवसभर सुकवले आणि रात्रीच्या जर घड्या करून ठेवल्या त्या कपड्याचा कुठेतरी वास येतो. तर त्याच्यामुळे लगेचच्या लगेच घड्या मी कपड्याच्या करत नाही. हे मागच्या एका व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं होतं. तर त्यामुळे दिवसभर कपडे बाहेर सुकतात. आता सध्या पाऊस कमी आहे तर दिवसभर बाहेर सुकतात. त्याच्यानंतर रात्रभर ते फॅनच्या खाली असतात आणि त्याच्यानंतरच मग सकाळी त्याच्या घड्या वगैरे करून ते कपाटात चालले जातात. आणि बेडशीट AC या रूममध्ये नाही, त्याच्यामुळे इकडे काही कोणी झोपत नाही सध्या, पण तरी पण धूळ वगैरे येतेच. तर या बेडशीटला आता बरेच दिवस झाले होते. जर झोपत जर असलो आम्ही तर बेडशीट एक 8-10 दिवस, कधी 15 दिवस समजा ऋतू पाहून, हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये खूप धूळ येते तर तेव्हा मग झपाट्याने बदलल्या जाते. आणि पावसाळ्यामध्ये धुळीचं प्रमाण थोडं कमी असतं आणि वातावरणही एवढं चांगलं नसतं, तर मग तेव्हा थोडंसं मागे पुढे होती बेडशीट साफ करायची. तर बेडशीट या रूममधली पूर्ण चेंज केली आणि पसारा एवढा काही नव्हता याच्यामध्ये, तर तो पण ड्रेसिंग टेबलवरचंच थोडंफार असतं, तर ते आवरत पूर्ण आवरून घेतलं. आणि त्याच्यानंतर ही पण फरशी पूर्ण क्लीन करून घेतली. जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आता दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. आणि लोणच्याच्या मला उन्हाळ्यामध्ये बऱ्याच कमेंट आल्या ताई आम्हाला शेंगदाण्याचं लोणचं दाखवा, याचं दाखवा, पण मीच लोणचं करून नाही राहिले सध्या, कारण इकडे गावरान आंबे नाही मिळत जे गावाकडे मिळतात ते. तर त्याच्यामुळे 2-3 वर्ष झाली आईच करून देते. आणि आईनं हे या पद्धतीचं कराळाचं केलेलं आहे. तिनं सांगितलं की तेल तू आता इथे टाक, पण मला तेल टाकलेलं आवडत नाही, तसंच आवडतं. आणि तसं पण चांगलं राहतं वर्षभर. बिना तेलाचं पण लोणचं वर्षभर चांगलं राहतं. मी कधीच लोणच्यात तेल नाही टाकत, आईनं करून दिलेलं आहे. आणि जे इथे कैरी आणून त्याचं लोणचं जर केलं तर त्याच्यामध्ये तेल हे टाकावंच लागायचं, कारण ते खराब होऊन जातं. आणि गावरान आंब्याचं जे लोणचं आहे ते खराबच नाही होत, चांगलं जर ठेवलं तर हे आहे ना कराळाचं दिलं करून, भरपूर होऊन जातं, जास्त काही लोणचं लागत नाही आम्हाला. आणि हे दिलं साधं करून, साधं आहे हे, कराळाचं. तर लोणच्याचे तीन प्रकार तर आहेच आता. आणि हे मी मिरचीचं केलेलं होतं ते पण खराब नाही होतं. तेल मी टाकतच नाही, तेलाचा वापर खूप कमी असतो, तेलामुळे ते चिकट लागतं, त्याच्यामुळे तेल काही टाकत नाही. ते सगळं लोणचं सर्व प्रकारच्या ज्या चटण्या केलेल्या होत्या तेही तेच ठेवते, म्हणजे मग टेन्शन राहत नाही. आता व्हिडिओमध्ये जसं दिसलं की मी देवाची पूजा वगैरे केली, लगेच आवरायची सुरुवात केली, तर तसं नाही. स्वयंपाक, कपडे, भांडे हे सर्व माझं याच्या अगोदर जेवणसुद्धा झालेलं होतं. आणि हे नंतरचे कामं आहे. तर समोरचा हॉल जेव्हा आवरला तेव्हा तो आणि बेडरूम या पद्धतीने आवरल्यानंतर खूप सुंदर दिसते. त्याच्यानंतर आली मी किचनकडे. तर खराब जास्तीत जास्त रोज आवरायचं जर कुठे काम पडत असेल तर ते म्हणजे किचनमध्ये. हॉलमध्ये आणि बेडरूममध्ये जास्त आवरायची गरज पडत नाही. जोपर्यंत मुलं लहान होते तोपर्यंत खेळणे वगैरे काही मुलांचं पडेल असायचंच, तर मुलंही आवरायचे. जिथल्या तिथं वस्तू ठेवायची सवय मुलांनाही आहे माझ्या, आणि मला ती पहिल्यापासूनच आहे. मला कोणती वस्तू जिथल्या तिथे ठेवायची खूप सवय आहे, तर त्याच्यामुळे एवढं काही आवरायचं काम पडत नाही. त्याच्यानंतर किचनमध्ये थोडाफार पसारा राहतोच, कारण भांडे आपण इकडच्या तिकडे तिकडच्या इकडे ठेवत असतोच. आणि असं घर आवरल्यानंतर प्रत्येक गृहिणीला एकदा तरी वाटतं की आता कोणी आलं तर चालेल, पण ज्या दिवशी घर खराब असतं त्या दिवशी 100% कोणी ना कोणी येतंच. असं आवरल्यावर नाही येणार कोणी. तर या पद्धतीने हा व्हिडिओ कंप्लीट झाला. कसा वाटला नक्की सांगा.